घेतलेली आहे. आगामी निवडणूक आम्ही सोबळावर लढू आणि जिंकू माझ्याकडून सांगण्यात येत आहे. अलीकडच्या काळामध्ये त्यांचे जे वक्तव्य यायला नेत्यांचे त्याहून तरी त्यांचा ठाम निर्णय झालेला असं वाटतं. ठीक आहे, त्यांना शुभेच्छा आमच्या. परंतु कोणालाही कमी लेखण्याची त्यांनी चूक करू नये असं माझं मत आहे. मी यापूर्वी भाजपला प्रस्ताव दिला तरी तिचं मात्र तुम्ही प्रस्ताव स्वीकारला नाही. आता ते जिल्हा बँक असेल, जिल्हा परिषद असेल, जालना महापालिका असेल, या निवडणुका सोबळावर लढण्याची भाषा करत आहे. म्हणजे त्यात काही ना काही संघर्ष होण्याची शक्यता आहे भविष्यात. संघर्ष काय होईल? ज्याचं बहुमत असेल त्याची सत्ता होईल, जिथे बहुमत येईल त्याची सत्ता होईल. आम्ही सांगतो आमचं बहुमत होईल, ते सांगतात त्यांचं बहुमत येईल. ठीक आहे, ज्यांचं येईल त्यांचं लोकशाहीमध्ये मान्य राहील. त्यांचं आलं यशाचं आम्हाला ते मान्य राहील. आमचं आलं तर आमचं त्यांनी मान्य करावं. मध्यंतरी तुम्ही असं म्हटलं की जर भाजपने युती केली तर टांगापट्टी घोडे फरार करू. आता भूमिका तीच असणार का तुम्ही बदलणार? नाही, 100% युती नाही केलं तर टांगापट्टी करायला आम्ही किती तयार आहे. 100% आमची ताकद आहे जिल्ह्यामध्ये. आम्हाला मानणारा वर्ग आहे, शिवसेनेला मानणारा वर्ग आहे, शिवसेना प्रमुखाला माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मानणारा वर्ग आहे. लाडक्या बहिणी आमच्यासोबत आहेत. तेव्हा मला वाटत नाही की काही चिंता आम्हाला पक्ष म्हणून काही चिंता आहे. लाडक्या बहिणी महायुतीसोबत आहे का शिवसेनेसोबत आहे? लाडक्या बहिणी एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. ज्याचा शिंदे गटाला फायदा होईल आणि भाजपला कुठेतरी नुकसान. अर्थातच 100% फायदा शिवसेनेला होईल. अर्जुन खोतकरांनी समजून घ्यायला पाहिजे असं दानवे म्हणतात. तर दानवे आणि लोणीकर युतीमुळे अनेकांच्या झोपा उडाल्या आहेत. लोक खडबडून जागे होत आहेत, झोपा लागत नाही असं लोणीकर म्हणतात. दोघांचे 2 पक्ष होते का? एकच पक्ष होता? दोघांचे पक्ष कोणते होते? भाजपच आहे ना. मग एकत्र आले तर त्याला नवल काय? ते एकच होते ना पहिल्यापासून. मला आम्हाला आमच्या अबोला होता. झोपा उडायचा काय कोणाचा उडाला आहे? त्यांच्या झोपा उडाय असेल तेच त्यांच्या झोपा एकमेकाच्या ओढवतात. आम्हाला काही घेणं देणं नाही त्यांच्याहून. एक आले आम्हाला आनंद आहे. एक आले आम्हाला निश्चितपणे कोणीही एक यावं असा आनंद आम्हाला आहे. परंतु हे अगोदर झालं असतं तर बरं झालं असतं. आता लोकसभेचा जिल्हा घटक होतो. परतूर, मंठा, अंबड, घनसावंगी जालन्यामध्ये येणार आहे. परभणी तिकडचं कटणार आहे, इकडचं संभाजीनगर कटणार आहे, सिल्लोड कटणार आहे. त्यामुळे परतूर, मंठा, घनसावंगी, अंबड येतात. कदाचित त्याची पायाभरणी असेल. भविष्यात हा त्यांचा जो काही मैत्रीचा प्रश्न किंवा जी मैत्री आहे ती हवाली जायलाच वाटतं त्या परत दुरावली जाते. आता काय लोकांनी मनातून ठरलं असेल तर हा म्हणजे तो या भोपा थोडीच येते. ते म्हणतात की आमची मैत्री अमिताभ बच्चन आणि धर्मेंद्र सारखी. हा, पण ते वेळा भोपासाठी असू नये, बाकी काय नाही माझं मत. असं चांगले आनंद आहे आम्हाला. अमिताभ बच्चन धर्मेंद्रसाठी ऍक्च्युअली आनंद आहे आम्हाला. शुभेच्छा आहेत. आमच्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात की युती करण्यासाठी आमची तयारी आहे आणि येणाऱ्या काही दिवसात आम्ही युतीसाठी बसणार आहोत असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. नाही, अशी भूमिका असेल तर त्या भूमिकेचं स्वागत आहे त्यांच्या. यावर त्याने बसावं आमच्याकडं आणि युतीच्या बोलणी करावी. ते वरिष्ठ नेते त्याने विचार केला पाहिजे या सर्व गोष्टीचा. आम्ही युतीचा प्रस्ताव देऊ, मात्र भाजपाचा झेंडाच महापालिकेवर पडतो. बरोबर. आता हे मी कोण ठरवणार आणि ते कोण ठरवणार आहे ही जनता ठरवेल ना. झेंडा कोणाचा फडकवायचा ही जनता ठरवेल. आणि माझ्या जनतेवर पूर्णपणे विश्वास आहे. मी जे केलं या वर्षभरामध्ये 500 कोटी या शहराच्या विकासासाठी आणले. आता करायचं काम आम्ही आणि यांनी बोर्ड लावायचे. आता गडकरी साहेबाला भेटलो मी, 15 कोटी रुपये आणले मी आणि बोर्ड यांनी भाजपने लावायचे. ही काय पद्धत आहे का? असं कधी झालं नाही. ज्याचे आम्ही त्यांच्या कामाचं थोडीच बोर्ड लावतो. कधी रेल्वेचं काम आम्ही एवढं केलं असं आम्ही थोडीच म्हणतो. ते त्यांनीच केलं म्हणतो आम्ही. अशा फोरकट गोष्टी करू नये. ओके. जालन्यात श्रीकांत शिंदे यांची देखील सभा होणार आहे. कशा प्रकारचा कार्यक्रम आहे आणि कसं नियोजन? हो, ही गोष्ट खरी आहे की उद्या परतूरला त्यांचा दौरा मी आत्ता वाचला ऐकलाय की त्यांचा परतूरला दौरा आलेला आहे. आता निवडणुकीमध्ये सर्व पक्षाचे नेते करत असतात, मतदाराला आवाहन करत असतात आणि आपल्या पक्षाला कसं यश मिळेल या प्रयत्न करत असतात. त्यातला एक भाग आहे. आमचा नगराध्यक्षाचं कॅन्डिडेट उभा आहे, प्रचारासाठी येतात, आम्ही जातो. तुम्ही देखील परतूर असेल, अंबड असेल या ठिकाणी दौरे करतायत, त्या ठिकाणी कॉर्नर बैठक घेताय, कसा प्रतिसाद मिळतो आणि रिस्पॉन्स काय लोकांचा? नाही, आता बघा प्रतिसाद कसा मिळतो तर प्रतिसाद चांगला उत्तम प्रकारचा प्रतिसाद आहे. लोक मतपेटीपर्यंत नेण्याची जबाबदारी आमची. आत गेल्यावर काय करतील काय माहीत नाही, परंतु प्रतिसाद तर उत्तम आहे. आज तरी उत्तम आहे.